नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील सामान्य विज्ञान या विषयातील गती, बल व कार्य हा पाठ पाहणार आहोत। निरीक्षण करा व चर्चा करा। या ठिकाणी दाखवलेली जी चित्रे आहेत त्या चित्रांचे निरीक्षण करा आणि त्याच्यावरती चर्चा करा। म्हणजे चित्रांमध्ये काय सुरू आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागी हालचाल सुरू आहे, त्याच पद्धतीने विविध कार्य सुरू आहेत, या विषयावरती चर्चा करायची आहे। थोडे आठवा, गती म्हणजे काय, गतीमध्ये बदल कशामुळे होतो, गती म्हणजे काय, गतीमध्ये बदल कशामुळे होतो, या गोष्टी आपण पाठीमागील इयत्तेमध्ये अभ्यासलेल्या आहेत, त्या तुम्ही आठवण पाहायच्या आहेत। वस्तूवर बल कार्य करते तेव्हा तिच्या गतीमध्ये किंवा आकारामध्ये बदल होतो, हे आपण पाहिले आहे। आता बलाने कार्य कसे घडते ते पाहूयात। अंतर व विस्थापन। रणजितचे घर ए या ठिकाणी आहे। डी या ठिकाणी त्याच्या शाळेत पोहोचण्यासाठी त्याने कापलेले अंतर बाजूच्या चित्रात दाखवले आहे। रणजितने दिशेचा विचार न करता AB प्लस BC प्लस CD हे अंतर कापले, मात्र असे केल्यावर त्याचे विस्थापन AD इतके झाले। चित्रामध्ये रणजितचे घरापासून शाळेपर्यंत झालेले विस्थापन तुटक रेषा AD ने दाखवले आहे। AD हे रणजितच्या घरापासून शाळेपर्यंतचे सरळ रेषेतील कमीत कमी अंतर आहे। एका विशिष्ट दिशेत सरळ रेषेत कापलेल्या कमीत कमी अंतरास विस्थापन असे म्हणतात। म्हणजेच एका विशिष्ट दिशेने, एका दिशेच्या बाजूने जे सरळ रेषेत गेलेले अंतर असते त्याला विस्थापन असे म्हणतात। चाल व वेग म्हणजे काय ते पाहूयात। चाल म्हणजे काय, चाल काढण्याचे सूत्र कोणते आहे तेच आपल्याला पुढे पाहायचं आहे। जेव्हा आपण एखाद्या गाडीची चाल 40 किलोमीटर प्रति तास असे सांगतो तेव्हा दिशा सांगण्याची आवश्यकता नसते, परंतु वादळ एखाद्या निश्चित ठिकाणी येणार की नाही याची कल्पना येण्यासाठी दिशेचा उल्लेख करणे अनिवार्य ठरते। अंतर म्हणजे काय, तर एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय। अंतर ही अदिश राशी होय। विस्थापन म्हणजे काय, एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय। विस्थापनामध्ये अंतर व दिशा या दोन्ही गोष्टींचा विचार होतो, म्हणून विस्थापन ही सदिश राशी आहे। अंतर व विस्थापन या दोन्ही राशींचे SI व MKS मापन पद्धतीतील एकक मीटर हेच आहे। वेग म्हणजे काय, तर वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर होय। वस्तूचा वेग खालील सूत्राच्या साहाय्याने काढता येतो। वेग बरोबर विस्थापन छेद विस्थापनाला लागलेला वेळ म्हणजेच कालावधी। अंतर म्हणजे एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी। यामध्ये दिशा महत्वाची नसते, पण विस्थापन यामध्ये दिशा महत्वाची असते, कारण एकाच दिशेने कमीत कमी जे अंतर कापलेले असते म्हणजेच पार केलेले असते त्याला विस्थापन असे म्हणतात। आणि वेग हा विस्थापन आणि त्याला लागलेला कालावधी याच्यावरती अवलंबून असतो। चला एकक शोधूया। कृती, सूत्र लिहा, राशींची एकके लिहा। सूत्रांमध्ये राशींऐवजी एकके ठेवा, तुम्हाला चाल व वेग यांचे एकक मिळेल। या तक्त्यामध्ये चालीचे वेगाचे सूत्र लिहायचे आहे, त्यासाठी लागलेले अंतर, त्याचा कालावधी, विस्थापन, त्याचा कालावधी या गोष्टी लिहायच्या आहेत। वरील सूत्रांचा वापर करून आकृती क्रमांक 7.2 मध्ये रणजितचा शाळेत जाण्याचा वेग व चाल काढूया। रणजितने घरापासून शाळेपर्यंत प्रत्यक्ष कापलेले अंतर बरोबर AB अधिक BC अधिक CD, म्हणजे या ठिकाणी तो गेलेला होता, त्यामुळे AB अधिक BC अधिक CD हे अंतरे मिळवायचे आहेत। ती आहेत 500 मीटर अधिक 700 मीटर अधिक 300 मीटर बरोबर 1500 मीटर। रणजितला घरापासून शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला एकूण वेळ आहे 8 मिनिटे अधिक 11 मिनिटे अधिक 6 मिनिटे बरोबर 25 मिनिटे। रणजितचे घरापासून शाळेपर्यंत झालेले विस्थापन आहे 1000 मीटर। म्हणजेच रणजितने प्रत्यक्ष कापलेले अंतर आहे 1500 मीटर,
तर घरापासून शाळेपर्यंत झालेले विस्थापन आहे 1000 मीटर, म्हणजे सरळ रेषेमध्ये हे कमीत कमी झालेले विस्थापन 1000 मीटर आहे. रणजितचा शाळेत जाण्याचा वेग पाहूयात. वेग बरोबर विस्थापन छेद एकूण लागलेला वेळ, म्हणजेच विस्थापन भागिले एकूण लागलेला वेळ, बरोबर त्याचे विस्थापन झालेले आहे 1000 मीटर भागिले एकूण लागलेला वेळ आहे 25 मिनिटे, बरोबर 40 मीटर छेद 60 सेकंद, बरोबर 0.66 मीटर पर सेकंद हा रणजितचा शाळेत जाण्याचा वेग आहे. रणजितची शाळेत जाण्याची चाल पाहूयात. चाल बरोबर कापलेले अंतर भागिले वेळ, म्हणजेच कापलेले अंतर छेद वेळ, बरोबर त्याने प्रत्यक्ष कापलेले अंतर आहे 1500 मीटर भागिले 25 मिनिटे, म्हणजेच 1500 छेद 25 मिनिटे, बरोबर 60 मीटर भागिले 60 सेकंद, म्हणजेच 1 मीटर पर सेकंद. रणजितने शाळेत जाताना कमीत कमी अंतराचा सरळ मार्ग घेतला नाही, त्यामुळे त्याचा वेग व चाल यांचे परिमाण वेगवेगळे आले. जर रणजित प्रत्यक्ष AD या सरळ मार्गाने गेला तर त्याचा वेग व चाल यांचे परिमाण एकच असेल. सरासरी वेग व तात्कालिक वेग. एखादी वस्तू सरळ रेषेत जाताना सुद्धा तिचा वेग बदलू शकतो. उदाहरणार्थ एक ट्रक A या ठिकाणापासून D या ठिकाणापर्यंत 40 किलोमीटर सरळ रेषेत जात आहे, म्हणजेच AD एवढे विस्थापन त्याचे होईल. त्याला लागणारा एकूण कालावधी जर 1 तास असेल तर त्याचा सरासरी वेग 40 किलोमीटर पर तास किंवा प्रति तास इतका होईल. परंतु AB हे 10 किलोमीटर अंतर ट्रकने 10 मिनिटात, BC हे अंतर 20 मिनिटात आणि CD हे अंतर 30 मिनिटात पार केले असेल तर AB अंतराचा प्रति तास वेग बरोबर 10 किलोमीटर छेद 10 मिनिटे बरोबर 60 किलोमीटर छेद 60 मिनिटे बरोबर 60 किलोमीटर प्रति तास. आता BC व CD अंतरासाठी वेग काढा. याचा अर्थ AB, BC व CD या भागांसाठी ट्रकचा वेग वेगवेगळा आहे, परंतु संपूर्ण रस्त्यासाठी सरासरी वेग 40 किलोमीटर प्रति तास इतका आहे. एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालिक वेग असे म्हणतात. हा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा असू शकतो. त्वरण म्हणजे काय हे पाहूयात. मागील उदाहरणात AB हे अंतर ट्रकने 60 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने तर BC हे अंतर 30 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने पार केले आहे व CD हे अंतर 40 किलोमीटर प्रति तास वेगाने कापले आहे. म्हणजे BC ह्या अंतरासाठीच्या वेगापेक्षा CD अंतरासाठीचा वेग जास्त आहे. वेगातील हा बदल किती सेकंदांमध्ये होतो त्यावरून प्रति सेकंदात होणारा वेगातील बदल काढता येतो. त्यालाच त्वरण असे म्हणतात. हे त्वरण कशामुळे घडते? त्वरण काढण्याचे सूत्र. त्वरण बरोबर वेगातील बदल छेद बदलाला लागलेला कालावधी. ट्रकचा चालक त्वरकाचा म्हणजेच ॲक्सिलेटरचा वापर करून वेग जास्त किंवा कमी करत असतो हे तुम्हाला माहीत आहे. स्प्रिंगवर चालणारी खेळण्यातील मोटार तुम्ही पाहिली असेल. सपाट जमिनीवर चावी देऊन सोडल्यावर ती सरळ जाते, परंतु एका बाजूने धक्का दिल्यास दिशा बदलून ती पुढे जाते. पुढे भिंतीला धडकल्यास थांबते, म्हणजेच तिच्या वेगात बदल होतो. हा बदल कसा घडला? त्या मोटारीचा बाहेरील कशाशी तरी संपर्क आल्याने हे घडते. फुटबॉलच्या मैदानावर सरळ जात असणाऱ्या चेंडूची दिशा कशी बदलते? एखादा खेळाडू तो चेंडू पायाने ढकलून त्याची दिशा बदलताना आपण पाहतो. दिशा बदलण्यामुळे चेंडूचा वेग बदलतो, त्यामुळे त्वरण घडते. हे त्वरण घडवणारी जी काही अंतरक्रिया आहे तिलाच बल असे म्हणतात. हे बल वस्तूवर कार्य करते. जरा डोके चालवा. त्वरण ह्या सदिश राशीचे एकक मीटर पर सेकंड स्क्वेअर असे आहे हे पडताळून पहा. बल आणि त्वरण यांचा एकमेकांशी संबंध. एका मोठ्या गुळगुळीत पृष्ठभागाच्या टेबलावर काचेची खेळण्यातली गोटी घेऊन ती गरंगळत जाऊ द्या. काही वेळानंतर तिचा वेग मंदावेल व ती थांबेल. कॅरमबोर्डवर स्ट्रायकरने ढकललेली सोंगटी सुद्धा अशीच पुढे जाऊन थांबेल.
कॅरम बोर्डवर पावडर टाकून सोंगटी ढकलल्यास ती जास्त काळ पुढे जात राहील व नंतर थांबेल। यावरून काय लक्षात येते? घर्षण बलामुळे सोंगटीचा वेग कमी होतो व सोंगटी थांबते। कॅरम बोर्ड व सोंगटी यांच्यातील घर्षण कमी केले म्हणजेच त्याच्यावरती पावडर टाकली तर सोंगटी अधिक काळ चालत राहते। म्हणजेच एखाद्या गतिमान वस्तूवर कोणतेही घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहील। कॅरम बोर्ड आणि सोंगटी यांच्यामध्ये घर्षण झाल्यामुळे ती सोंगटी एखाद्या ठिकाणी जाऊन थांबते, तिचा वेग कमी कमी होत जातो। पण ज्यावेळी तिच्यावरती पावडर टाकली जाते म्हणजेच कॅरम बोर्डवरती पावडर टाकली जाते तेव्हा घर्षण कमी होते आणि ती एकसारख्या वेगाने पुढे जाते। हेच आपणाला एखाद्या वस्तूच्या संदर्भातही सांगता येईल। घर्षण बल जर कमी झाले किंवा घर्षण बल नसेल, घर्षण होत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहील। बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणासंबंधीचा अभ्यास प्रथम सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने केला। न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही, अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडत नाही। वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहील, तिला गती असेल तर ती एकाच गतीने म्हणजेच वेगाने व दिशेने पुढे जात राहील। न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमामध्ये सांगितलेले आहे की एखाद्या वस्तूवर जर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही, म्हणजे जर ती एका जागेवर स्थिर असेल तर ती त्याच जागेवर स्थिर राहील, पण ती जर वेगाने जात असेल तर ती त्याच वेगाने जात राहील। बल म्हणजे काय हे तुम्ही समजून घेतले आहे। बलामुळे वस्तूचे त्वरण घडते हे तुम्ही पाहिले। समजा तुम्ही मापन या पाठात पाहिलेले 1 किलोग्रॅमचे प्रमाण घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ठेवले आणि 1 m/s² इतक्या त्वरेने किंवा त्वरणाने ओढले तर त्यासाठी लावलेल्या बलाला 1 N म्हणजेच 1 न्यूटन असे म्हणतात। जरा डोके चालवा, त्वरण ही सदिश राशी आहे, बल ही सुद्धा सदिश राशी आहे का? तर बल ही सदिश राशी नाही, कारण ती वेळोवेळी बदलत असते, त्यामुळे ती अदिश राशी आहे। करून पहा, एका लाकडी गुळगुळीत टेबलावर 1 किलोग्रॅमचे वजन ठेवा। टेबलावर थोडी टाल्कम पावडर टाकून व्यवस्थित पसरवा। आता 1 किलोग्रॅमचे वजन 1 m/s² इतक्या त्वरणाने ओढा। पुन्हा 2 m/s² इतक्या त्वरणाने ओढा, म्हणजे आता 2 N म्हणजे 2 न्यूटन इतके बल तुम्ही लावले। या प्रयोगासाठी बऱ्याच चाचण्या कराव्या लागतील। बल हे त्याने निर्माण केलेल्या त्वरणाने मोजले जाते। वस्तूवर बल लावल्याने होणारे विस्थापन आणि कार्य यांचा संबंध आपण मागील इयत्तेत पाहिला आहे। कार्य ऊर्जा संबंधीची माहिती करून घेतली आहे। कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा म्हणतात, हेही आपण शिकलो आहोत। बल, विस्थापन व कार्य। शेजारील आकृतीत लाकडी ठोकळा टेबलावर ठेवून दोरी लावून ती कप्पीवरून नेऊन वजनाला बांधली आहे। पुरेसे वजन लावले असता ठोकळा पुढे सरकताना दिसेल। शेजारील आकृतीत कोणते बल लावले आहे? हे बल कसे वाढवता येईल? अधिक बल लावले तर काय होईल? लावलेल्या बलाने कार्य झाले असे कधी म्हणता येईल? ठोकळा पुढे सरकल्यास त्याचे विस्थापन झाले असे आपण म्हणू शकतो। विस्थापन झाल्यामुळे बलाने कार्य केले असे म्हणतात। हे कार्य मोजता येईल का? कार्य हे बल व विस्थापनावर अवलंबून असल्याचे आपल्याला माहित आहे, म्हणून खालील सूत्रांमध्ये त्याचा संबंध स्पष्ट केला आहे। बलाने केलेले कार्य म्हणजेच W बरोबर वस्तूला लावलेले बल F गुणिले बलाच्या दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन म्हणजेच S। W बरोबर F गुणिले S। या सूत्रामुळे आपण बलाने केलेले कार्य काढू शकतो, म्हणजेच वस्तूला लावलेले बल गुणिले बलाच्या दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन, यावरून बलाने केलेले कार्य समजते। विस्थापन म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे, लावलेले बल म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहित आहे। विस्थापन म्हणजे त्या वस्तूचे एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाणे होय, म्हणजेच त्याचे विस्थापन होणे। SI पद्धतीत कार्याचे एकक जूल तर बलाचे एकक न्यूटन आणि विस्थापनाचे एकक मीटर आहे। CGS पद्धतीत कार्याचे एकक अर्ग आहे।
टेबलावरील लाकडी ठोकऱ्याला टेबलाच्या पृष्ठभागाशी समांतर असे 1 न्यूटन इतके बल लावले आणि 1 मीटर इतके ठोकऱ्याचे विस्थापन केले तर 1 जूल इतके कार्य बलाने केले असे म्हणता येईल। या उदाहरणामध्ये झालेले विस्थापन हे बलाच्या दिशेतच झालेले आहे। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी मधील सामान्य विज्ञान या विषयातील गती, बल व कार्य हा घटक पाहिला। धन्यवाद।